जे आपले लोक, जे बाबासाहेबांचे म्हणून घेणारे राजकारणात आहेत आणि मला तर वाटतं सगळ्याच पक्षांमध्ये ते काम करतात, त्या तशा आपल्या लोकांनी जर खरंच बाबासाहेबांचं रक्त अंगात आहे असं जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे, पक्षप्रमुखाकडे, पक्षातल्या आमदारांकडे, पक्षातल्या खासदारांकडे अशी मागणी करावी की तुम्ही संसदेमध्ये महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा जो कायदा आहे, महाबोधी मंदिर कायदा 1949चा, तो पहिली गोष्ट रद्द केला पाहिजे. तो रद्द केला तर काय होईल, कमिटी जी आहे 9 सदस्यांची ती बरखास्त होईल. ती बरखास्त झाल्यावर दुसरा मुद्दा उरतो की बौद्ध लोकांची वर्णी तिथे लावली पाहिजे. बरोबर आहे, बौद्ध लोक तिथे घेतले पाहिजे, बौद्धांचं व्यवस्थापन असलं पाहिजे. कारण इथल्या सगळ्या धार्मिक स्थळांवरती त्या लोकांचं मंडळ आहे ना, बॉडी आहे त्यांचीच आहे. पण आपलंच फक्त असं विहार आहे की जिथे बॉडी हिंदू आणि बौद्धांची आहे. दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट त्याच्यामध्ये आहे की विहार जरी मुक्त झालं तर त्याच्या समोर जे अतिक्रमण आहे त्याचं काय. आणि भविष्यात समजा पुन्हा वातावरण बदललं काही वर्षानंतर तर तेच बाहेरचे लोक म्हणतील ये भी हमारा है, ज्या अर्थी हे आमचं आहे तर हे आमचंच आहे म्हणतील की नाही. हा मुद्दा उचलून धरा, कारण निवडणुकीच्या वेळेला जर बौद्धांचे मत लागतात, जर एससी कॅटेगरीच्या लोकांचे मत लागतात तर हा प्रश्न तर आमच्या जिव्हाळ्याचा आहे. बरोबर की नाही. तर तुम्ही ही मागणी तर करू शकता ना, पण ती मागणी करण्यासाठी सुद्धा बघा तुम्हाला सांगतो खरा आंबेडकरवादी माणूस असणं अत्यंत जरुरी आहे. आणि त्यामुळे भिक्खूंनी सुद्धा या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे, काम केलं पाहिजे, समाजामध्ये जागृती पसरवली पाहिजे आणि उपासकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे. जिथे आपली गरज आहे तिथे आपण गेलो पाहिजे. परंतु खरं पाहिलं तर श्रद्धेचा जो भाग आहे आपला, तो श्रद्धेचा भाग कमी पडतो. मला वाटतं या 68 वर्षांमध्ये जर खरंच स्वतःला आपल्या समाजाने प्युअरली बौद्ध बनवलं असतं तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. बघा, काही ठिकाणच्या बाबतीत का होईना लेण्या आहेत असं गरजून सांगतो आमच्याच, बुद्ध आमचा सर्वश्रेष्ठ आहे गरजून सांगतोय आपण, बाबासाहेब आमचे सर्वश्रेष्ठ आहे गरजून सांगतो आपण, पण त्यांचे तत्व आचरणात आणण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला खाली मान घालावी लागते. बौद्ध होणे सोपे नाही, असं एक छोटंच वाक्य लिहिलं बघा, बौद्ध होणे सोपे नाही. त्यासाठी त्रिरत्नांवरती एकनिष्ठ, म्हणजे जसं नथी मे शरणं अन्य बुद्धो मे धम्मो मे संघो मे, त्याचा तो अर्थ आहे एकनिष्ठ त्रिरत्नांवरती श्रद्धा असावी लागते. त्यासह त्याग आणि समर्पणही असावं लागतं. त्याग कोणता, तर बुद्ध शासनाला वृद्धिंगत करण्यासाठी, बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल. सगळं घरीच बसून कोणीतरी विहार बनवावं, कोणीतरी विहारात जावं ना आम्ही घरीच बसावं आणि घरूनच गोष्टी कराव्यात, बुद्ध धम्माचा प्रचार होईल का? बुद्ध शासन जिवंत राहील का? कृती कार्यक्रम आहे का नाही? थिअरी आणि प्रॅक्टिकल आहे बुद्ध धम्मामध्ये. आणि म्हणून बौद्ध तेच आहे. आम्ही नेहमी सांगतो, जे बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन करतील बौद्ध तेच आहेत. कारण त्या 22 प्रतिज्ञात पंचशील पण आहे, आर्य अष्टांगिक मार्ग पण आहे, 10 पारमिता सुद्धा आहेत आणि त्यामुळे ईश्वरवादाचं खंडन सुद्धा आहे. म्हणून अगोदर तर आपण बौद्ध बनलो पाहिजे. आंदोलनात बऱ्याच ठिकाणी आंदोलन आहे, आता तोंड ओळख असलेले बरेच लोक आहेत. तर मी पाहतो काही महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे, महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे असे म्हणणारे, घोषणा देणारे, बॅनर देऊन फोटो काढणारे. मी विचार केला, करतो, रोजच चिंतन करत असतो आपण, तुमच्या माहितीसाठी सांगतो, समाजाचं चळवळीचं. तर ज्यांनी फोटो काढलेत की नाही, सगळ्यांचीच गोष्ट नाही, त्यातले काही चेहरे पाहिले मी, जिंदगीत त्याच्या घरचे कोणी विहारात आलं नाही, ते विहारात आलं नाही आणि आंदोलनामध्ये असा फोटो.
अरे ते मुक्त झालं तरी तू कुठं जाशील? तिथं तुझ्या एरियातल्याच विहारात तू जायला तयार नाही आणि तोंड घेऊन सांगते विहार मुक्त झालं पाहिजे. विहार तर मुक्त झालंच पाहिजे बापा, पण तुझ्या एरियातल्या विहारात तू कधी येत नाही. देन ती सोडून तुला बौद्ध म्हणावं कसं? फक्त नाचणं म्हणजे बौद्ध होणं आहे का? फक्त भाषण करणं म्हणजे बौद्ध आहे का? तर नाही आहे. तुम्हाला सांग, आचरण हे खूप महत्वाचं आहे. मग ते भिक्षू असो की उपासक असो, आचरण हे अत्यंत महत्वाचं आहे. शील सदाचार हा अत्यंत महत्वाचा आहे. बुद्धांनी चातुर्वर्ण व्यवस्थेवरती प्रभाव कशामुळे पाडला? शील सदाचारामुळे, आचरणामुळे, एकनिष्ठ असल्यामुळे प्रभाव पडला. बाबासाहेबांचा प्रभाव का पडला? तर बाबासाहेब एकनिष्ठ होते, चारित्र्य संपन्न होते, शीलवान होते, सदाचारी होते, दलबदलू नव्हते. बाबासाहेब स्वार्थी नव्हते, ढोंगी नव्हते, लबाड नव्हते, कारुणिक होते, प्रामाणिक होते, त्यागी होते. त्यांनी कुर्बान केला आपला परिवार, आपले मुलं, स्वतःचं जीवन, आणि म्हणून बाबासाहेब एकनिष्ठ होते, म्हणून काम करू शकले बघा. आणि समाजात असे लोक तयार झाले पाहिजे. नाही तर आम्ही जेव्हा कधी कधी चर्चा करतो, आता या लोकांनी तर काही काही हडप केलेलंच आहे. भविष्यामध्ये हे विहार बंद पडतील जर लोकांना श्रद्धेचं महत्व कळालं नाही, जर लोकांना आचरणाचं महत्व कळालं नाही, जर लोकांना 22 प्रतिज्ञांचं महत्व कळालं नाही, तर तुम्हाला सांगतो विहाराच्या नुसत्याच भिंती टोलेजंग असून काही होत नाही. विहार किती मोठमोठे बांधून काही होणार नाही. जर त्या विहाराला कुलूप लागत असेल, त्या विहारात येण्यावरून भांडण होत असेल, तिथे बसण्यावरून भांडण होत असेल, तिथल्या माईक वरून भांडण होत असेल, तिथून निघणाऱ्या पॉम्पलेट वरून, नाव टाकल्यावरून भांडण होत असेल, तिथे होणाऱ्या कार्यक्रमावरून भांडण होत असेल, तिथे जमा होणाऱ्या वर्गणीवरून भांडण होत असेल, आणि लोक विहारात येत नसतील, तर मला सांगा हे प्राचीन लेण्या, चैत्य, स्तूप, विहार किती जरी बांधले त्याचा काय फायदा होईल? आज तिथे कोणी पाहत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिथे जिथे जातो खरंच तुम्हाला सांगतो फार वाईट वाटते. त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे, आम्ही काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे, आणि या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. द ग्रेट हॅपीनेस. बुद्धं शरणं गच्छामि.